बया आता इथे काय करतेय? सारखी येते हल्ली इथे. या कॅम्पेन मध्ये ती आपली पार्टनर असणार आहे. या पार्टनरशिपच्या बदल्यात तिने आपल्याला कॅम्पेन दिलाय. पण मिस्टर एमरेंना नक्कीच तिचा राग येत असणार आहे असं मला वाटतं. अगं पण मिस्टर एमरेनच्या अप्रुव्हल शिवाय ती इथे कशी येऊ शकेल? आणि सगळ्यांना सगळं माहितीये, त्यांचं परत पॅचअप होईल. तू बघच आता, बघच तू, सांगतेय मी. गुलीज, तू जरा जास्तच हल्ली पॉझिटिव्ह होत नाहीयेस का? मग काय झालं? बरं, आजचं शेड्यूल आलंय. आता मी तुम्हाला तुमच्या ड्युटीज सांगते. गुलीज, तू ईमेल्स पाठव आणि सनेम तू या सगळ्यांना कॉल कर, ठीक आहे? ओके, तर मला तुम्ही सकाळी 6 वाजता सेटवर हवे आहात. कास्ट अल्टरनेटिव्हची लिस्ट मला हवी आहे आणि ही सगळी कामं आयलीनला इन्व्हॉल्व न करता करायला हवी आहेत, ठीक आहे? सगळ्यांना नीट कळलंय ना? ओके, ठीक आहे. ओके मिस्टर. जे तू कॅटरिंग सांभाळणार आहेस. हो हो, मी सांभाळेन. गुड मॉर्निंग. ही अचानक इथे कशी काय आली? आता आपण काय करायचं? माझ्या शिवाय मीटिंग सुरू केलीस? आयलीन, कितीतरी वर्ष आम्ही तुझ्याशिवाय या कंपनीमध्ये काम करतोय आणि तू या कंपनीची परमनंट एम्प्लॉई सुद्धा नाहीयेस. इथे आता एक इम्पॉर्टंट मीटिंग चालू आहे, त्यामुळे तू आता प्लीज कॉफी किंवा चहा घे किंवा एखादी चक्कर मार. तुझा पोरखेळ बंद कर. मी ह्या प्रोजेक्टवर कित्येक महिने काम केलंय. सगळं काही रेडी आहे. डोंट वेस्ट युअर टाइम. उद्या शूटिंग आहे ना? कम ऑन, लेट्स गो. एक मिनिट, मीटिंग सुरू आहे ना? कुठे जात आहे सगळे? थांबा इथे गपचूप. मी अजून ऑर्डर दिलेली नाहीये. आयलीन, तू खाली जाऊन थांब. माझी मीटिंग झाली की मी येते. ओ येस, थँक्यू सांगितल्याबद्दल. मी जानला बोलवलं, तो येतच असेल. आणि हो, उशीर करू नकोस. जरा हसतमुख राहा. असा चेहरा असला ना की खरंच खूप भयानक दिसतेस तू. चेटकिन कुठली? चेटकिणी सारखीच आहे अगदी. ओके, सगळे तयार व्हा. 10 मिनिटात आपण कामाला सुरुवात करणार आहोत, कळलं? जे तू माझ्या बरोबर ये. हो, आलोच. मला ना या बाईची भीतीच वाटते. असं वाटतं तिच्या मनात काहीतरी इव्हिल असतं, पण बोलताना ना ती एकदम स्वीट बोलते. मिस्टर एमरे हिच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये कसे राहू शकतात? आश्चर्य. हो ना, आणि मी तर असं करू शकणार नाही. म्हणजे आपल्या एक्स बरोबर ऑफिसमध्ये काम करणं सगळ्यांना मॉडर्न वाटत असलं तरी मला नाही पटत आहे. मिस्टर जानचं पण असंच आहे. त्यांचंही पॉलिन बरोबर ब्रेकअप झालंय, पण तरीही ऑफिसमध्ये येते आणि तेही तिला येऊ देतात. नाही, असं नाहीये. त्यांचं पॅचअप झालंय. मिस पॉलिननी त्यांचं तिकीट कॅन्सल केलं आणि ते इथेच थांबणार आहे. काय सांगतेस? हो मग. मला वाटलं होतं तसंच झालं. पॅचअप केलं म्हणजे त्यांनी शेवटी. मे गॉड ब्लेस देम. ते आयुष्यभर एकत्र राहावे एवढीच इच्छा आहे माझी. ओके चल, मी निघते. खूप कामं राहिलीत. आयलीनच्या बजेट सोबत मी हे कम्पेअर केलंय. आयलीन ह्या कामासाठी वरच्यावर ऑफिसमध्ये यायला तयार तर आहे ना? हो, ती आली तर तुला चालणार आहे का? तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये? माहित नाही. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं तू ठरव, कळलं? दादा, थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. प्लीज, नो फॉर्मॅलिटीज. सकाळी माझं पॉलिनशी बोलणं झालं. तुमचं ब्रेकअप झालंय का? हो. ती दाखवत नव्हती, पण ती खूप नाराज होती. पण ब्रेकअप का झालं? अरे म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होती. झालं ते चांगलंच झालं. अरे पण तू तिच्याशी बोललास का? तिचं मत विचारायला हवं होतंस. हा? आणि मन हलकं करायचं असेल तर बोल माझ्याशी. मिस्टर जान, मिस आयलीन आल्यात. आम्ही मीटिंग साठी तुमची वाट बघतोय. सगळ्यांना टेन्शन आलंय. ओके, ठीक आहे, येतो. जे कुठे? तो आराम करतोय मिस्टर एन. ऍक्च्युली मला सुद्धा आरामाची गरज आहे. तर शूटिंगसाठी माझ्याकडे काही नवीन आयडियाज आहेत. मीटिंगच्या सुरुवातीला मी आधी त्या आयडियाज सांगते. नको, तर आयलीनने मला एक फाईल दिली आहे. त्यात सगळं आहे, काहीच मिसिंग नाहीये. त्यात आहे तसंच करूया. उद्या शूटिंग आहे म्हटल्यावर एकदा सगळे डिटेल्स बघून घेऊया. ऑर्गॅटचे उरलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आमच्याकडे आहेत. डेरेन तुला त्याची सगळी इन्फॉर्मेशन देईल. ते तू जरा डोळ्याखालून घालून घे. ऑल राईट देन. उद्या 60 लोकांची टीम आणि 8 कस्टमर्स आपल्या सोबत असणार आहेत. मिसेस रेमेडी असणार आहेत की नाही माहित नाही, पण मिस्टर लेव्हेंट येणार आहेत का? वेल, त्याच्याशी माझं काहीच बोलणं झालं नाहीये. आपल्यापैकी कोणाचं बोलणं झालंय का त्याच्याशी? सनेम, तुझं बोलणं झालंय का त्याच्याशी? म्हणजे कॅम्पेन संबंधी काही बोललाय तुला? नाही, ऍक्च्युली आम्ही कॅम्पेन बद्दल काहीच नाही बोललो. ओके, ठीक आहे. मग आता पुढचं डिस्कस करूया. सनेम, तो नोट करून घे. हो, करते.
अरे वा आयहान, मी येऊ शकलो नाही पण तू भेटायला आलीस. आपली फ्रेंडशिप दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. यार जे ही रूम किती छान आहे यार. खरंच सनमने खूप छान डेकोरेट केली आहे. खूप कष्ट घेतले असतील ना तिने. खरंच यार माझी मैत्रीण आहेच मुळी कष्टाळू, समजूतदार आणि सुंदर. हो. तुला एक गोष्ट विचारू, ही रूम तुला रोमॅन्टिक वाटत नाही का? इथे लोक प्रपोज वगैरे पण करू शकतात हो ना? अगं मी पण सनेमला हीच गोष्ट सांगितलेली. मी म्हटलेलं की मला कोणाला प्रपोज करायचं असेल तर मी इथेच येऊन प्रपोज करेन, पण मला अजूनपर्यंत कोणी मुलगी मिळालेली नाही ना. हा सोडून दे रे. गर्लफ्रेंड असली किंवा नसली मला काही फरक पडत नाही. आणि मला सुद्धा बॉयफ्रेंड नाहीये. खरंच? बरं आणखी एक गोष्ट तुला सांगायची होती. सांग. अगं बोल ना, असं टेन्शन वाढवू नकोस माझं. मला टेन्शन देऊ नकोस. कमॉन कमॉन सांग, लवकर लवकर सांग, मी ऐकतोय. बोल लवकर. मी कधीच कुठल्या रिलेशनशिप मध्ये नव्हते. काय सांगतेस, खरं हे? कधीच नाही? अरे हो कधीच नव्हते. म्हणजे तू कधी कोणाला चान्सच दिला नाहीस? कसं काय? कोणीच फ्लर्ट नाही केलं तुझ्याशी? एक सुद्धा बॉयफ्रेंड नव्हता? एक तरी असेल की. तू कोणाला तरी चान्स देऊन बघ. आणि हे तू मला काय सांगितलंस? म्हणजे तू कोणाचीच गर्लफ्रेंड नव्हतीस? हे कसं शक्य आहे? मला उत्तर हवंय. मला उत्तर हवंय आत्ताच्या आता. सांग, बोल बोल लवकर बोल. मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय. सांग तू मला हे सगळं का सांगितलंस? मला उत्तर हवंय. मला उत्तर हवंय. अरे बाप रे. ऍक्च्युली मला कधीच या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, म्हणून मला बॉयफ्रेंड पण नव्हता. असं कसं म्हणते इंटरेस्ट नव्हता तुला कितीतरी मुलं बॉयफ्रेंड म्हणून मिळाली असती. हा, तू कधी प्रयत्नच केला नसशील मला माहितीये. तू इतकी चांगली आहेस तरीही तुला एकही बॉयफ्रेंड नव्हता. कसं? अरे तू माझ्यावर एवढा ओरडतोयस का? हे बघ, तुला जर माझ्याशी असं बोलायचं असेल ना तर मी जाते इथून. नाही थांब. सॉरी. मी जरा हायपर झालेलो होते. बॉयफ्रेंड बद्दल ऐकून थोडंसं हायपर झालेलो. अजून काही नाही. आता मी ठीक आहे एकदम. हा म्हणजे तुला आता बरं वाटतंय? म्हणजे तू शांत झालास हो ना? एकदम शांत. दॅट्स गुड. दे हाय फाय. हे घे. हे बघ मी निघते आता. नंतर भेटूया आपण. हा ओके हो नक्की भेटूया. बाय. बाय. ठीक आहे. आपण नंतर नक्की भेटूया. हा हो Bye. नक्की बाय. नक्की बाय. खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्यावर. बाप रे, खूप मोठी. कॉफी. थँक्यू सो मच. परत या आमच्या दुकानात काहीही लागलं तर. हा कळवा. हो नक्की. चला येतो. हा नंतर भेटूया. हो नक्की. तू आपलं दुकान उघडं टाकून का आलीयस? तो शेजारचा चहावाला म्हणाला की मी बघतो दुकानाकडे म्हणून आले. त्यात काय एवढं? ऍक्च्युली इथे आपल्या शॉपची जबाबदारी तुला परत द्यायला आली. काय सांगतेस? खरंच? येस मेवकेबे, तुझा हा निर्णय फायनल आहे ना? नक्की ना? हो फायनल डिसिजन आहे. दुकानात बसून मला फार कंटाळा येतो. खूप बोर होतं. वस्तू लोकांना दाखवा, लोक येत जात असतात, स्वच्छता करा, खूप कामं असतात. मला नाही जमत अरे एवढी कामं करून मला इतकं दमायला होतं ना की चक्कर आल्यासारखं होतं मला. तू दुकान सांभाळता, नाहीतर मी वेडी होऊन जाईन. त्यामुळे तुला मी वेडी व्हायला हवी का नको ना? चल मग माझ्या अगं आता नाही बरोबर. मेवकेबे, मी खूप बिझी आहे. अजून थोडे दिवस तुला सांभाळावं लागेल. नंतर आपण सोल्युशन काढूया ना. मला आता खूप कामं करायची आहेत. नाही अजिबात नाही. तुला आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर यावं अरे लागेल. वा, हे बरं आहे. ही कसली जबरदस्ती आहे? मला माझी कामं नाही आहेत का मेवकेबे? तिथे ते जंगली ऑर्गॅनिक लव्हर्स आहेत, माहितीये ना? जंगली ऑर्गॅनिक लव्हर्स म्हणजे काय? जंगली वगैरे काही नाही. ती सगळी चांगली लोक आहेत. हे बघ मी 3 पर्यंत हे काउंट बघ करणार. मेवकेबे, ओस्मान दुकानात नाहीये. दुकान उघडं टाकून मी येऊ शकत नाही. आणि आधी मला ओस्मानशी बोलावं लागेल, बरोबर ना? माझी डार्लिंग, माझी स्वीट हार्ट. मी आजपर्यंत तुला कधी नाराज केलाय का? तू सांग. कधीच नाही केलंस ठीक आहे. नाराज. मी दुकानात आहे, तू ये. ठीक आहे? हो ये. हा ठीक आहे. ठीक आहे. मी निघते आता. ठीक आहे? येतो मी. बाय. नक्की ये.
नक्की बाय. ओह बाय. जे जे तू हा शर्ट घे, मी फ्रेश कलर शोधून येते. हा ओके. हे काय आहे जे जे? काढून टाक, हा घे. जे जे हा घे, अल्टरनेटिव्ह म्हणून हा एक असू दे. हो हो ठीक आहे, हरकत नाही. जे जे अल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा मला हा नकोय, प्लीज काढून टाक, हा घे. शी, ही कसली शेड आहे? डार्क ब्ल्यू कलर आहे हा, आणि हा कलर हीट अब्झॉर्ब करतो. एवढा उकाड्याचं कोण घालतं असे कलर? साधी गोष्ट आहे, हे तुला एवढं सुद्धा कळत नाही का? मला शिकवू नकोस. तू हा काढलेला शर्ट आता फॅशन मध्ये सुद्धा नाहीये. माझं रेप्युटेशन खराब करायचं ना तुला? काय म्हणालीस? तुझं रेप्युटेशन? अगं, खराब व्हायला आधी रेप्युटेशन असावं लागतं ना. मी इथे अजून थोडा वेळ जरी थांबलो तरी मला हार्ट अटॅक येईल. थांब जे जे. तू माझ्यासाठी कॉफी घेऊन यायचीस ना, तेव्हापासून मी हे काम करते. सोड तो. मी का सोडू? हे माझ्या कस्टमर साठी आहे. सोड. तू सोड. डेरेन, ऐक माझं. हा फाटेल हा शर्ट. सोड हा. फाटेल हा. ते सोड. असं काय करते? फाटेल तो. सोड 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 म्हणते ना मी. सोड. हा? हे काय केलं तुम्ही? अक्कल आहे की नाही? बघितलं ना, फाडला हा शर्ट. कसला चांगला होता तो. अक्कल आहे का? वेडी कुठली? शिकल्या सवरलेल्या मुलींचा ऍटिट्यूड तरी बघा. लाज वाटली पाहिजे. इथे उभं राहून काय करणार आहे? मूर्खासारख्या उभ्या आहेत, निर्लज्ज कुठल्या. जर परत असं काही केलं तर या कंपनीमधून काढून टाकीन तुम्हाला. परत असं होता कामा नये. अजिबात सहन केलं जाणार नाही, समजलं? ओ माय गॉड, हे काय केलं मी? मी जाऊन तुमच्यासाठी एक कॉफी आणतो. गुड आयडिया. हे काय बोललो मी? मी माझ्या सिनियर्सनाच ओरडलो. असं कसं केलं मी? आता काय होणार माझं, मला काही कळतच नाहीये. अरे देवा, आता काय होणार? कॉफी देऊन तरी सॉल्व्ह झालं पाहिजे बाबा. हो, मी तिला सांगितलं कधीच. तिथे 2 लोक हवी आहेत क्रिएटिव्ह सेक्शन मध्ये. जा पटकन पळा. हो जा. जातो. हा, मी नसते तर काय झालं असतं? सनीम. तुला काय माझ्याशी बोलायचंय का? नाही, मग मला सांग, तू माझ्याकडे असं का बघतो? मी कुठे? हो, तूच. मला आता काहीच काम नव्हतं म्हणून मी सहज आजूबाजूला बघत होते आणि हो, तू माझ्याकडेच बघत होतीस. माझ्या केबिन मध्ये ये, बोलूया. इथेच थांबून बोलूया ना. सनेम, केबिन मध्ये ये, तुझ्याशी बोलायचंय. चल 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 चल, ये. हे काय? इथे बस सनेम. हॅलो पॉलिन. हाय सनेम. मार्केटनुसार हे ग्राफिक्स तयार केलेत. तू एकदा जरा बघून घे, कुठले चांगले आहेत, कुठले नाही आहेत, तुझ्या मते कुठलं परफेक्ट आहे, आणि मग ते लेव्हेंटला सांग. त्याला वाट बघायला लावू नकोस, लवकरात लवकर सांग. हो, लगेच सांगते त्यांना. ओके. लेव्हेंट खूप चांगला मुलगा आहे सनेम. मी बघितलं तुम्ही एकमेकांकडे अट्रॅक्ट होत होतात. म्हणजे मला वाटलं म्हणून सांगितलं. काल संध्याकाळी तुम्ही एकत्र होता, बरं वाटलं असेल ना? जर तुमच्या दोघांच्या नव्या प्रेमाची सुरुवात होत असेल तर मला नक्की सांग. हा, काय माहिती मिस्टर जॉन. कदाचित या नव्या प्रेमाचा त्रास जुन्या प्रेमाला होतोय वाटतं. हो ना? मला वाटतं हे चेक करणं महत्वाचं आहे. चेक करतेस? जॉन, खांदा दुखतोय का अजून तुझा? दुखायचं कमी आहे. इट्स मच बेटर. हे बघ जॉन, तू जरा सांभाळून राहा. तुझे स्टोन्स हे दुखणं बरं करणार नाहीयेत. वाटल्यास तर डॉक्टरांकडे जाऊन ये एकदा तू. स्टोनची स्टोरी फक्त तुला माहिती असं वाटत होतं ना, पण पाहिलंस, सगळ्यांना माहिती आहे ती स्टोरी. इडियटचं नेम. इडियट. परत तुला कसली अलर्जी झाली का? ॲलर्जी? हो. मला आता ॲलर्जीची सवय झाली आहे. तिच्यासोबत जगण्याची सवय झाली आहे. मी विसरलेच. चहा हवा होता ना तुम्हाला? थांबा आणते. नो नो नो, नाही नाही, तू डिझाईन्स चेक कर, मी चहा घेऊन येतो. आय विल ब्रिंग इट. तुला हवाय का? नको, थँक्यू सो मच. पॉलिन, तुला कॉफी? चालेल डिअर. ऍक्च्युली मिस्टर जॉनना चहाची खूप सवय. हो ना? मला वाटतं आपण बोललो याबद्दल.
आणि त्यांना चहाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा माहिती आहेत. फक्त प्रकारच नाही, ब्रँड नेम्स वगैरे पण माहिती आहे. त्यांची फॅमिली ब्लॅक सीच्या रिजन मधली आहे का? तिथली लोक खूप चहा पितात ना? म्हणजे फक्त मी असं ऐकलंय. नाही ग, त्या रिजनशी काही संबंध नाही त्याचा. ब्लॅक सी सोडून जाननं सगळं जग बघितलंय. तो 4 वर्षाचा असताना एकदा तिथं गेलाय म्हणे. मला माहित नव्हतं हे. कसं काय? लहानपणी जान तिथे धुक्यात हरवलेला होता. खूप वेळ सापडलाच नाही, त्यामुळे धुक्याची भीती होती त्याला. आता कमी झाली आहे, त्यामुळे तो कोणालाही काही सांगत नाही. सनेम, तुला माहितीये जान खूपच स्ट्रेंज आहे. ऍक्च्युली तो स्वतःबद्दल कोणाला काही सांगतच नाही. म्हणजे कसं आहे ना, मी एकटी आहे जिला त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे. पण मला आश्चर्य वाटलं की तुला त्या हार्टबद्दल कसं काय माहितीये? ते ऍक्च्युली तिथे मिस्टर जॉन सोबत तिथे प्रिंट आउट घ्यायला गेले होते. त्यामुळे मला हार्टबद्दल माहिती आहे. असं आहे का? तर आणला सुद्धा चहा. यात साखर घातली आहे. थँक्यू सो मच जान. वेलकम पॉलिन. मिस्टर जॉन, मी इथे बसून काम नाही करू शकत. का बरं? कारण माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. मी त्या प्रोग्राम मधल्या फाईल सॉर्ट करते आणि मग त्याच्या प्रिंटआउट्स काढते. ओके, झालं की तुम्हाला भेटायला येते. ओके, गॉड ब्लेस यू. मी निघते आता. मेवके ह्याच्या हातात काय ग नक्की? मला कसं माहित असेल? काही विचारतेस ना तू? बघ बघ, जबरदस्त सुद्धा आहे तिथे. हे फ्रीज मध्ये ठेवतो मी. हा, जातो. बघ बघ, इकडे अरे नंतर येतो मी, जरा कामात आहे. हा, नंतर बोलू. विचार त्याला. मुझफ्फर, खरं इकडे आहे ना? मी कामात आहे 2 मिनिटं सासूबाई. ये रे लवकर. हा, आलो. ये बघू दे मला काय आहे. बघू, मला पण बघू दे. उफ, माझी पाठ. सासूबाई, आय एम सॉरी. मी तुमच्या घरात परमिशन शिवाय जाणार होतो. माझ्याकडे किल्ली आहे ही काय इथे. पण तुम्ही काळजी करू नका, मी परत देईन तुम्हाला. पण तुम्ही इथे काय करताय? ते जाऊ दे. मला एक सांग, आमच्या घराची किल्ली तुझ्याकडे कशी? कुणी दिली? सांग बघू. अरे हे काय चाललंय मुझफ्फर? मला सांग, हे सगळं काय चाललंय तुझं? मी आता बिझी आहे. प्रश्नांची उत्तरं नंतर देतो, वेळ मिळेल तेव्हा. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका सासूबाई. मी तुमचा मुलगा नसलो तरीही तुमच्या मुलासारखाच आहे ना. माझ्या हातातून काही चुका झाल्या असतील. आय एम सो सॉरी. आणि हो, ओस्मान चांगला नाही असं मला वाटायचं. त्याच्याविषयी माझं असणारं मत चुकीचं होतं. मला माझ्या चुकीची कल्पना आहे. आणि आता आमचा बिझनेस चांगला चाललाय. आता आपण माझ्या आणि सनमच्या लग्नाबद्दल परत विचार करू शकता. आता मी कमवतोय ना, आता तुम्हाला लग्नाबद्दल काहीच हरकत नसेल ना? बरं, तुम्हाला विचार करायला वेळ हवाय का? काय म्हणता? मुझफ्फर, मला चिडायला लावू नकोस. तू आमच्या घरी जाण्याचा आणि तुमच्या बिझनेसचा काय संबंध आहे? सांग मला. आम्ही ऍडव्हर्टाईज करणार आहोत, त्याचीच तर तयारी चालू आहे. तुम्ही बघाच आम्ही कशी ऍडव्हर्टाईज करतो. सगळीकडे आमची चर्चा सुरू होईल. ओस्मानच्या फ्रीज मध्ये ना जागा नव्हती, म्हणून तुमच्या फ्रीज मध्ये सामान ठेवणार होतो. हे फ्रेश राहणं महत्वाचं आहे की नाही? शेवटी आमच्या बिझनेसचा प्रश्न आहे. ठीक आहे ना? मी निघतो आता. आज खूपच काम आहे मला. बाप, मुजाजी. हा, ये ये. गं. हॅलो मिस्टर जॉन. मी सगळ्यांना फोन केले. आता प्राइस लिस्ट तयार करते. कम्प्लीट झाल्या की मिस डेरेंना देईन. ओके, मला वाटतंय की तू इथे बसून काम करतेस कारण इथे तुझ्याकडे लॅपटॉप आहे, बरोबर ना? हेच कारण आहे ना? हो. ते तुम्ही हाताला बांध. हे घे, तुला उपयोग होईल याचा. मी स्पेशली तुझ्यासाठी हे मागवलंय. सो कम ऑन, टेक इट. दिस इज युअर्स. काय हे? मिस्टर जॉन, थँक
थँक्यू सो मच. माझ्याकडे लॅपटॉप नव्हता त्यामुळे खूप काम अडत होती. थँक्यू सो मच. मी काय करतेय? तू मला घट्ट मिठी मारून एम्बॅरस करतेस आणि काय करतेस? मी खूप जोरात बोलत होते ना. हो, खूप जोरात बोलत होतीस, पण एक्साइट झाल्यावर होतं असं. मला कळत कसं नाही यार. ओके. तर आता तुझ्याकडे स्वतःचा लॅपटॉप आहे काम करायला. ओके. ओके, सो टेक इट Okay. अँड स्टार्ट वर्किंग ऑन इट. आणि 11 वाट बघतोय त्या फाईल्स काम करायला सुरुवात कर. माझ्या केबिन मध्ये ये. ओके. किंवा तुला आणि 11ला दोघांनाच फक्त डिस्कस करायचं असेल तर आय मीन तुला त्याच्याशी बोलायचं असेल तर माझी हरकत नाहीये अजिबातच. नाही, मला त्यांच्याशी नाही बोलायचंय. नाही बोलायचंय म्हणजे मी ऍक्च्युली फाईल विषयी म्हणत होतो, पण तुला फाईल सोडून आणखी काही बोलायचं होतं का त्याच्याशी? तू काहीतरी लपवतेस? आणि हो, मला विचारायचं होतं 11 सोबत तुला परवा कसं वाटलं? मिस्टर जॉन, आपण बिझनेस बद्दल बोलतोय ना? हो. ओके, ते जाऊ दे. मला माझा स्कार्फ द्या. अरे यार, स्कार्फ कशाला पाहिजे तुला? हा, हाताला मी बांधलाय मिस्टर ना जॉन, तो. प्लीज द्या ना. हा, नाही देणार आहे मी तुला स्कार्फ. तो माझा आहे. Please तू द्या, विसरून मिस्टर गेली जॉन, होतीस मला तो आता समुद्रावर. हवाय, मी तुला सांगितलं, please. त्या दिवशी पण सांगितलं, मी नाही देणार आहे तुला. मी बांधलाय तो हाताला. प्लीज मला माझा स्कार्फ परत द्या. नाही, हा स्कार्फ माझा आहे. तुला हवाय तर घे, हा सोडून घे. घे. ठीक आहे, मी घेते. हा, घे ना मग. उभी काय? कम ऑन, ट्राय. कम ऑन. हो, घेते ना मी. ऑल युअर्स. घेते मी. या कंपनीत सगळं एवढं अवघड काय? एक्सलंट, ब्रावो. मिळाला एकदाचा. आता खुश आहेस? मिस्टर जॉन, मी हा स्कार्फ घेतला कारण मला तुमची काळजी वाटते. इथे सगळ्यांना माहिती की हा स्कार्फ माझा आहे, आणि जर पॉलिननी याबद्दल विचारलं असतं तर मग तुम्ही काय केलं असतं? लेट मी टेल यू वन थिंग. पॉलिनने हा स्कार्फ बघितला आणि तिला याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं कसं? हाय पॉलिन. हाय. तिथे बसून खूप बोर झालं, म्हटलं इथे येऊन मॅगझिन तरी वाचूया. दॅट्स अ गुड आयडिया पॉलिन. ठीक आहे, मी माझ्या केबिन मध्ये जातोय. खूप काम आहेत. ऑल राईट देन, सी यू पॉलिन. हा, ओके जान, मी येतेच थोड्या वेळात. मॅगझिन्स कुठे आहेत सनेम? तिथे आहेत बघ. कॉर्नर लाईट मिळाली का? हो, मिळाली. ओके. हे कुठे ठेव बरं? इथे वर ठेवतो. मुझफ्फर, तू आहेस का? मॉम, हे तू खरंच खूप छान बनवलंयस. थँक्यू बेटा, मला खूप आवडलं. सावकाश, हळू ठेव. आयसून, तुम्ही दोघं माझ्या किचन मध्ये काय करताय? सांगितलेलं कळत नाही का तुला? चालती हो आत्ताच्या आत्ता. हे बघ, आम्हाला सुद्धा हौस नाहीये तुझ्या घरात यायची. तुझ्याच नवऱ्याला मदत करतोय. सासूबाई चिडू नका, आमच्या बिझनेसच्या कामासाठी इथे आलोय. चिडू नका. बेटा, मला आधी या काचा पुसून घ्यायच्या होत्या. खूप घाण झालंय. माझा फ्रीज आहे हा. मी तुला यात काही ठेवू देणार नाही. आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या किचन मध्ये. परत पाऊल ठेवलं तर बघ. अगं ए, मला सुद्धा हौस नाहीये तुझ्या किचन मध्ये यायची. काम होतं म्हणून आले होते. जरा स्वच्छ ठेवत जा की फ्रीज. मी माझ्या मुलाच्या बिझनेस मध्ये मदत करते, तू अडवू नकोस. हे बघ, शांत हो. अगं, त्यांचा आणि आपला दोघांचा बिझनेस आहे, त्यामुळे दोघांचा फायदा होणार आहे. एकत्रच आहोत आपण. बिझनेस पार्टनर्स असं भांडतात का? तू फ्रीज मधल्या डिशेस बाहेर काढू नकोस. मी खूप कष्टानं बनवल्यात. आणि ही बाई बधीर झाली. बघ बघ कशी उभी आहे ती. हो, येतो आम्ही. प्लीज बाहेर काढून ठेवू नकोस, नाही तर. तिला काही कळतच नाही मी काय सांगतोय ते. लैला, यात एक मिस्टेक आहे. मी या कंपनी सोबत एक इयरली कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. एकदा चेक कर. हो, करते मिस्टर एमरी. 5 मिनिटं द्या. ओ नो. हो मिस्टर एमरे, प्राइस तर वेगळीच दिसते यात. मला आश्चर्य वाटतंय, बारीक सारीक चुका सुद्धा तुमच्या लक्षात येतात. हेच तर आपलं काम आहे लैला. आपण ह्या कंपनीला प्रॉफिट मिळवून देतो. आपणच या कंपनीचे अननोन हिरोज आहोत.
मिस्टर हेमरे, तुम्ही मिस आयलीनला बघितलं का? बघितलं. मिस्टर एमरे, जर तुम्हाला त्यांना भेटायची इच्छा नसेल तर मी त्यांना सांगते की तुम्ही बिझी आहात. त्यांचं काम काय आहे ते मी त्यांना विचारते. त्याची गरज नाहीये लैला. मी आयलीनशी ऑलरेडी बोललोय. यू डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे मिस्टर एमरे. मी तुला सोड म्हणून म्हणाले होते. पण मी तुला आधीच सांगितलं होतं ना. आता प्रॉब्लेम झाला ना. तू अजिबात बदलली नाहीयेस. हे बघ, डेरेन. भांडू मी नको तुला का 100 माझ्याशी? वेळा बोलले असेल की तू फाटेल. पण ऐका, सगळी तयारी झाली असेल तर मला फायनल फाईल बघायची. अनफॉर्च्युनेटली काहीही तयारी झालेली नाहीये. आमच्यात कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. का, काय झालं एक्झॅक्टली, काय झालं सांग. ही विनाकारण माझ्याशी आर्ग्यू करत होती. तुला माहिती आहे आयलेन, ना लेट काय? मी वॉर्न यू. हे बघ, भांडणं करण्यासाठी मी तुला बोलावलं नाहीये इथे. आपण पार्टनर्स आहोत म्हणून बोलावलंय. प्लीज डोंट टेस्ट माय पेशन्स. आता मला कंप्लेंट्स नको आहेत. 15 मिनिटात त्या फाईल्स माझ्या टेबलवर पाहिजेत. ठीक आहे, तुमच्या फाईल्स मी तुम्हाला देते. मिस आयलीन या घ्या तुमच्या फाईल्स, मिस डेरेन या तुमच्या फाईल्स. ओके, तर आपल्या उद्याच्या शूटिंगसाठी लागणाऱ्या गोष्टींपैकी 3 गोष्टी शिल्लक आहेत. त्या म्हणजे कॉस्ट्युम, स्लोगन आणि मॉडेल. डेरेन, प्लीज तू सजेशन्स नको देऊस. आफ्टर ऑल मी फॅशन स्कूल मधून ग्रॅज्युएशन केलंय. हा, मग त्यात मी काय करू? मला सारखं तेच ऐकून वीट आलाय. डोकं दुखतंय आता माझं. वैताग आलाय मला. तू एक काम कर, तू कॉस्ट्युम आणि मॉडेलचं बघ काय ते. मी स्लोगनचं बघते. मला तुझ्या बरोबर काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला ना शांतपणे काम करायला आवडतं. तुझ्या बरोबर काम केलं ना तर खुसपटा काढत बसतेस. याच्यात कॉस्ट्युमची लिस्ट आहे. मला माहित नव्हतं गुलीस की तुला ऍक्ट्रेस व्हायचं होतं. तुला एक चान्स देऊ? नाही. हो चालेल ना, मला आवडेल. काय करायचं मी? ओके, तर मग तुझं सिलेक्शन झालंय. माझं सिलेक्शन? मग मी एक मोठी मॉडेल होणार, टीव्हीवर दिसणार. आय कांट बिलीव्ह मला लीडिंग रोल मिळणार आहे ना. थँक्यू मिस आयलीन, थँक्यू सो मच. मला खूप तयारी करायची. प्लीज. आपल्या एम्प्लॉईजना मोटिवेट करत राहावं डेरेन. आणि ह्याचा आज मी तुला फक्त एक छोटासा डेमो दिलाय. आय होप तू माझ्याकडून काहीतरी शिकशील. आता ही मला शिकवणार आहे? आली मोठी शहाणी. डिस्गस्टिंग. माझं डोकं झालंय आता. मिस्टर हेमरे, मी जरा आलेच. हा बोल मॉम. ओ लैला, तुझ्या सेटवरचे पदार्थ लागणार आहेत ते बनवण्यासाठी तुझ्या बाबांनी कोणाची मदत मागितली माहिती? ओस्मानला सांगितलं ना. ओस्मानची. पण ओस्मान पूर्ण करू शकणार नव्हता म्हणून मग त्यांनी आयसूनला सांगितलं. अगं पण मी असताना तिला काय? ठीक आहे, त्यात एवढं काय झालं? त्यात काय एवढं म्हणजे? माझा मुद्दा असा आहे की माझ्या दोन्ही मुली त्या कंपनीत काम करतात, मग मी मदत करणं हे जास्त योग्य आहे. आणि ती आयसून काय मोठ्या रेस्टॉरंटची शेफ आहे का? मॉम, मला यातलं काही सांगू नको. जे काय असेल ते जेजेला सांग ना. तो जे गेला खड्ड्यात. मॉम प्लीज जरा शांत हो तू. उगीच चिडचिड करू नकोस ना. ह्या वेळेस आंटीने बनवलेलं वापरूयात, पुढच्या वेळेस तू तयार कर. आता जरा तू शांत हो ना ग. केवढी चिडचिड करतेस तू. ठीक आहे, तू बघच आता मी काय करते. बघच तू, बघशील. काय करणार हे आता कोणास ठाऊक. हा, मी ह्याच्यात एजन्सीचा प्रोग्राम डाउनलोड करून ठेवलाय. आता तू सगळं काम ह्याच्यात करू शकशील. थँक्यू सो मच. मला लॅपटॉप मधलं फार काही कळत नाही. मला ना टाईप रायटरच बरा वाटतो. त्याच्यावर नीट काम करता येतं मला. ठीक आहे, पण आता काय करणार? हल्ली तर लॅपटॉपवरच काम करावं लागतं सगळ्यांना. काळ बदलतोय ना. एमरेला आणि जानला तुझ्या फोटोग्राफिक मेमरी बद्दल खूपच कौतुक आहे. सिम्पली ग्रेट. त्यात काही नाही एवढं. आपोआप लक्षात राहतं. एक विचारायचं होतं, तुमचं आणि मिस्टर जानचं पॅचअप झालंय हो ना? म्हणजे मला बघून तरी असंच वाटलं म्हणून. जान आणि मी खूप वर्षांपासून एकत्र आहोत, पण आमच्यात एक प्रॉब्लेम आहे सनेम. यु नो, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप.
ऍक्च्युली त्याच्या लाईफमध्ये माझ्या एवढं स्पेशल कोणीच नाहीये, फक्त मीच आहे. मी म्हटलं हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर मला जावंच लागेल म्हणून आली आहे. ओह, आता कळलं तुम्ही का थांबलाय. एनिवे आणि सने, गेलात. मी वर जातेय, यू कॅरी ऑन. पण मला तुझ्याशी गप्पा मारायच्याच आहेत. तू जेव्हा किंवा फ्री असशील तेव्हा मला सांग, आपण जेवण करूयात एकत्र. शुअर, नक्की सांगेन. ओके, हॅव अ गुड डे, बाय. सी यू. चांगली मॉडर्न झालीस सनीम तू. ज्या माणसावर प्रेम करतेस त्याच्याच गर्लफ्रेंड सोबत जेवायला जाणार आहेस. मिस्टर जॉन सुद्धा तिथे येतील ना, मग सगळे मिळून जेवण करा. तू गप्पा बसशील का प्लीज. सत्य नेहमीच कटू असतं सनीम. तू जरा शांत बसतेस का. तू शूटिंगचं बजेट चेक केलंस का? हो मिस्टर हेमरे, मी सगळं नीट चेक केलंय. ओके, गुड. मे आय कम इन? लैला, आपण या विषयावर नंतर बोलूया, ठीक आहे? ठीक आहे मिस्टर हेमरे. ओके. आज तुला भेटायला जमलंच नाही मला. जुने दिवस आठवतात मला. यू नो वॉट, इथली एनर्जी लेवल खूपच वेगळी आहे. आय एम शुअर तुला जुने दिवस आठवत असतील. आणि हो, तू त्या दिवशी मला न विचारता दादाकडे प्रपोजल घेऊन का गेलीस? मी त्या दिवशी तुझ्याशीच बोलायला आले होते एमरे, पण का माहित नाही का जान समोर आला आणि मला त्याच्याशीच बोलावंसं वाटलं. त्याला कार ऍडव्हर्टाइजमेंटचं कॅम्पेन देऊन अडकवलंस ना, आणि त्याच्या बदल्यात इथे काम करू लागलीस. मला तुझा प्लॅन लक्षात येतोय. मी वेडा नाहीये. एमरे, मला वाटतंय की तुझा कसला तरी गैरसमज होतोय. प्लीज मला जरा समजून घे. प्रत्येक गोष्टी मागे माझा काहीतरी प्लॅन आहे असं नाहीये. मी इथे फक्त तुझ्यासाठी आले. माझ्यासाठी आलीयस? नाईस जोक. हा जोक नाहीये एमरे. मला खरंच तुझ्या सोबत राहायचंय. घरात, ऑफिसमध्ये, प्रत्येक ठिकाणी मी तुझ्या सोबत राहण्यासाठी काहीही करू शकते. पण प्लीज मला माफ कर, खरंच. माझ्यासाठी? हे सगळं माझ्यासाठी करतेस? आपल्यासाठी एमरे. तू विश्वास ठेव नाही तर नको ठेवस, पण हे खरं आहे. आपण एकत्र होतो आणि कायम राहू. सी यू टुमारो. उद्या शूटिंगला येणारच ना? येईन, पण थांबणार नाही. नंतर ऑफिसमध्ये येईन. ओके, तर उद्याची सगळी तयारी झाली आपली. जे जे तू कॅटरिंगचं नीट सांभाळ, मला काहीही प्रॉब्लेम नको. विश्वास ठेवा मिस डेरेन, मी सगळी अरेंजमेंट केलेली आहे. व्हेरी गुड. थँक्यू. डोंट वरी, मी कस्टमरशी बोलून घेतलंय. तू विनाकारण कस्टमर्सना का कॉल करतेयस? ते तुझं काम नाहीये, माहिती नाहीये का तुला? तुला काहीच कसं कळत नाही ग? एवढी साधी गोष्ट आहे ती. हो, मी त्यांच्याशी बोलले आणि ते तुझ्याशी उद्या बोलतील. तू त्यांना 1 तास रिप्लाय केला नव्हतास. माझं आणि कस्टमरचं रिलेशन वेगळं आहे. तुला लवकरच ते कळेल. तू माझ्या कस्टमर्सना कॉल केलेला मला अजिबात चालणार नाही. शक्य तेवढं त्यांच्यापासून लांब राहा, कळलं? चिडू नकोस, आपण उद्या भेटूया. बाय. जा, निघा इथून, निघा. जा 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 जा, निघा 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 निघा. या बायका म्हणजे ना काय बोलणार, नुसत्या ही भांडत. बाई माझं डोकं फिरवतीये. मला राग कंट्रोल करावा मिस लागतोय. डेरेन, शांत व्हा. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. ते फ्रुटेरियन म्हणजे नक्की काय असतं ते सांगू शकता का? फ्रुटेरियन. फ्रुटेरियन, तेच. फ्रूट सॉइल मधून काढण्यापेक्षा आपण ग्रोसरी स्टोअर मधून घेऊया. आपलं काम पण सोपं होईल आणि कस्टमर्सना कळणार पण नाही. ऑफकोर्स त्यांना कळेल जे जे. जर कस्टमर्सना सॉइल मध्ये पडलेलं फ्रूटच हवं असेल तर तसंच करावं लागेल ना. तू जा आणि तसंच प्रेझेंट कर. ओके. आणखी कुठली कामं बाकी आहेत जे जे? आता तरी आठवत नाहीये. आठवलं तर नक्कीच सांगतो मी तुम्हाला. मिस डेरेन, माझं काम झालंय. अजून काही काम आहे का? मी आता फ्री आहे त्यामुळे मी करू शकते. आज तू खूप छान काम केलंस. आज तू रिझाईन करते असं म्हणाली नाहीस आणि थोडं का होईना काम केलंस आज. आणि आता तरी तुझ्यासाठी काही काम नाहीये. सगळी कामं मलाच करायची आहेत. काही केलं तरी या मला सारख्या ओरडतात का यार? अगं त्यांना विसरून जा. त्या अशाच आहे. त्यांच्याबद्दल विचार नको करू. जे जे, तू कॅटरिंगची नीट अरेंजमेंट केलीस ना, नक्की ना? हो, मी तो ओस्मान आहे ना, सनेम. बुचर ओस्मान, तो एंगेज होता. त्याने रिंग काढून टाकली. आधी घालायचा तो रिंग, पण तो आता माहित नाही का घालत नाही. Of course, काम करण्यासाठीच. म्हणजे फक्त तेव्हाच काढत नाही तो, म्हणजे नेहमी काढतो. तुला माहितीये तो खूप चांगला आहे. अरे जेजेला उस्मान बद्दल काहीच माहित नाहीये. सनेम आणि उस्मानचं ब्रेकअप झालंय. म्युच्युअल डिसिजन न ग. म्युच्युअल डिसिजन.
पण गुलीज, आपण हे आपल्यातच ठेवूया का? कोणालाही सांगायला नको प्लीज, कुठेही बोलू नकोस ग. नाही ग, मी कुणाला नाही सांगणार. मी अशा गोष्टी कुणाला सांगते का? विश्वास ठेवा माझ्यावर, विश्वास ठेवा ग. प्लीज, नक्की ना? फ्रेंड्स, सनेम आणि तिच्या फियांसेचा ब्रेकअप झालाय. घ्या. टाळ्या का वाजवताय? टाळ्या ह्यासाठी वाजवत आहेत कारण तुझं ब्रेकअप झालंय हे सगळ्यांना कळलंय ना. सो तुला ते गुड विशेस देत आहेत. टाळ्या वाजवून गुड विशेस देत आहेत, म्हणजेच बेस्ट विशेस देत आहेत तुला. हो सांग ना. काय झालं? कशामुळे झालं breakup? अगं सांग ना. ठीक आहे, आज खूप काम केलंस तू. बंद कर आता, आजारी पडशील. आज मी आईकडे जाणार आहे. रात्री बहुतेक तिथेच थांबीन. ओके. तू प्लीज मला ड्रॉप कर ना. आणि जायच्या आधी आपण एक कॉफी घेऊयात का? शुअर, ऑल राईट. जॉन, मी काय म्हणते की वाटल्यास आपण पुन्हा एकदा फाईल चेक करू शकतो. तुला काय वाटतं? ऍक्च्युली डेरेन, मला पॉलिनला तिच्या आईकडे सोडायला जायचंय. तू एक काम कर, तू ही फाईल स्कॅन करून मेल कर. मी घरी जाऊन चेक करेन. ओके. ठीक आहे? ठीक आहे. ही पॉलिन किती दिवस जॉनच्या मागे मागे फिरणारी काय माहिती. तुम्ही मला काही म्हणालात? नाही का गुलीस, सगळ्यांना असं वाटतं की मी विनाकारण सगळ्यांवर ओरडत असते. या माझ्यावर का चिडल्या? काय चाललंय तिथे? तिथे काय चाललंय? सनेम आणि तिचा फियांसे आता सेपरेट झालेत. म्हणजे सनेमचा फियॉन्सी पण होता. आणि आता लेव्हेंट. वा, एकदम फास्ट ही मुलगी, हो ना? आपण निघूया. हो, आम्हाला रिलेशनशिप एंड करावी लागली. खूप भांडणं होत होती. म्हणजे सारखी सारखी भांडण होणं चांगलं नाही ना. म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आहे तिकडे थांबवूया. त्यामुळे आम्ही ब्रेकअप केलं. ओके, हो हो, अगदी पुढे खरंय. जाऊन कॉम्प्लिकेशन्स होण्यापेक्षा ब्रेकअप केलेलं ओके बेटर मित्रांनो, नाहीये आता शो संपलेला आहे. तुम्ही आपापल्या कामाला लागा. मिस्टर जॉन, मी तुमच्या कॅबिन मध्येच येणार होते लॅपटॉप घेऊन, पण अचानक. सनेम, मला आता बाहेर जायचंय. ती फाईल पाठव, मी चेक करतो. ठीक आहे, बाय बाय. सी यू. सी यू सनेम, बाय. बाय बाय पोलिन. काय सांगू तुला माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय. अगं, दुसरा कोणीतरी मिळेल ना तुला चांगला. अयान, आपण इथून जरा परत जाऊया का? म्हणजे मला भीती वाटत नाहीये पण टेन्शन येते. चल ना, परत जाऊया. घाबरू नको जे घराची मालकीण घरात नाहीये. आपण पकडली नाही जाणार. अरे हे काय करताय? प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ही. कुठे चाललाय तुम्ही? मी 13 वर्षांचा होतो ना तेव्हा असले कारभार करायचो. ऐका माझं, बाहेर पडा इथून. तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. त्या मालकिणीने जर आपल्याला बघितलं ना तर आपली वाट लागेल. अरे भीती कशी नाही वाटत यार तुम्हाला? मुझो, तू आम्हाला इथे मदत करायला आलायस तर तेवढं लक्षात ठेव आणि मदत कर. जबरदस्त, आधी खाली उतर. तुला कोणी कंपाऊंड वर बघितलं तर आपण पकडले जाऊ. जबरदस्त. अरे माझं नाव मुझफ्फर आहे. आता किती वेळा सांगायचं तुला? एकदाच लक्षात ठेव ना तू. सनेम तर तुला जबरदस्तच म्हणते. सनेमची गोष्ट वेगळी आहे. ती मला कुठल्याही नावाने हाक मारू शकते. ती मला डार्लिंग सुद्धा म्हणू शकते. पण तुला हा हक्क नाहीये, समजलं का? अरे वेडा आहेस का? मी तुला कशाला डार्लिंग म्हणेन? डार्लिंग म्हणायचंच असेल तर आयहानला डार्लिंग म्हणेन. कारण ती एक मुलगी आहे. ती एक मुलगी आहे म्हणून मी तिच्यावर प्रेम करू शकतो. खाली उतर. यार मुझो, पटकन खाली उतर आणि कामाला लागूया. चल लवकर. बरं ठीक आहे, येतो मी. उतरतो खाली. अरे या कंपाऊंड वर किती तारा आहेत यार. काय अरे ते फळं नाही आहेत. अगं थोडा वेळ थांबूया. फळं खाली पडतीलच. एकदा खाली पडली की उचलूया. त्यात काय एवढं? मेवके बे, तुझं काय चाललंय हे? विचार करून करून आता डोकं फुटेल माझं. खरं सांगतोय मी. डिशेस बनवून आयसूनला चांगला धडा शिकवणार. अरे देवा, कशासाठी असं करायचं? तसंही तू नेहमीचे पदार्थ केलेस. कशाला एवढा घाट घालायचा? हे एवढे सगळे पदार्थ कशासाठी केलेस? काय झालं डॅड? काय नाही ग. हे कुकिंग कॉन्टेस्ट सारखं काहीतरी चालू आहे ना? बघू. थांबा, कुणी हात लावायचा नाहीये. आधी डिसिजन काय आहे ते कळू दे. काय, कसलं डिसिजन आहे मॉम? आधी डिसिजन काय आहे ते तरी कळू दे ना आम्हाला. बरं ऐक, मी सांगते. या बाजूला आयसूनने बनवलेल्या डिशेस आहेत आणि या बाजूला तुझ्या आईने खूप कष्ट करून आणि प्रेमाने बनवलेल्या डिशेस आहेत. आता चला ग मुलींनो, कुठली side खायला सुरुवात pick? करूया. चला. थांबा थांबा, खाऊ नका. थांबा जरा. मला माहितीये तुम्हाला माझ्या हातचं सगळं आवडणार, पण म्हणूनच मला असं वाटतं की तिसऱ्या माणसाने टेस्ट करावं. पण कोणाला बोलवणार आहेस तू?
तू टीव्ही मधल्या एखाद्या शेफला वगैरे तर जज म्हणून बोलावलं नाहीयेस ना? तुझं काही नेम नाही बाई. हे बघ आलाच तो झाला. तुझ्या आणि आयसून आंटीच्या भांडणाचा मला कंटाळा आलाय. मी दार उघडून तशीच बाहेर जाते आणि हॉटेलमध्ये जेवून येते. मी तुझ्यासाठी थोडं काढून ठेवेन यातलं, अर्थात आम्हाला खायला मिळालं तर. लैला थांब, खाऊ नको सांगितलं ना. अगं, ठेव मॉम. खाली ठेव. गुड.